बंद मध्ये मी येडे पिंपोड्याची नाजुका उर्फ निर्मिती सावंत तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। काल आमचा येडे पिंपोड्याचा राजा जाम वैतागला होता। आधीच बायको बरोबर भांडण झालं होतं त्याचं, आणि त्यात त्याचा पोरगा सोंडक्या सारखा कार्टून लावून बघत होता। सोंडक्या म्हणजे रग्याचा पोरगा, म्हणजे त्याचं नाव आहे साहेबराव पण त्याला सोंडक्या म्हणतात। तर तो सारखा कार्टून लावून बघत होता। रगा त्याच्यावर वैतागला, बदलते चॅनल, आधी बदलते चॅनल। तो सोंडक्याने घाबरून चॅनल बदललं। तर त्या चॅनलवर चालू होतं, ये खून किसने किया, बाप का खून बेटे ने किया या बेटी ने किया। तर रग्या ते बघून आणखी वैतागला, घाबरला ते खुनाखुनीचं प्रकरण ऐकून। तो म्हणाला बदल ते पण चॅनल बदल। सोंडक्यानं चॅनल बदललं। तर दुसऱ्या चॅनलवर सुरू होतं एक गाणं। त्या गाण्यातल्या बाईचे कपडे सगळं बघून त्या सोंडक्याची आई वैतागली। ती म्हणाली ये मेल्या, बदलते आधी चॅनल बदल। सोंडक्यानं ते पण चॅनल बदललं। तिसऱ्या चॅनलवर एक सिनेमा चालू होता, त्यात ते दोघं हिरो हिरोईन इतकी जवळ आली का आई आणि बाप दोघे बी वरडले, अरे ये सोंडक्या बदलते चॅनल। तेव्हा सोंडक्या त्यांना म्हणाला, अहो तुम्ही सरळ सांगा ना का झी मराठी लाव म्हणून। असं बोलून सोंडक्यानं झी मराठी चॅनल लावलं, आणि मग त्या घरातले सगळे वाद संपले आणि तिघेही सुखाने झी मराठी बघायला लागले। तुम्ही घरात वाद नको असतील तर शांतपणे झी मराठी लावा आणि त्याच्यावर बघत राहा आपला आवडता कार्यक्रम प्युअर हिट हप्ता बंद। आता इथे पहिल्यांदा येत आहेत संध्या कांबळे। आणि आपले दुसरे स्पर्धक आहेत संजय साटम। आणि आता येत आहेत मीरा पवार। तुमची ओळख करून द्या संध्याताई। नमस्कार, मी संध्या श्रीकांत कांबळे, ठाण्यावरून आलेली। कर्ज कशासाठी आणि किती घेतलं होतं? मी कार लोन साठी घेतलेला। घरी वापरण्यासाठी नाही, जॉब साठी घेतली। जॉब साठी म्हणजे टॅक्सी ड्रायव्हर म्हणून जॉब करत होती, महिला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून। तुम्ही करत होता टॅक्सी ड्रायव्हर म्हणून? क्या बात आहे। तुम्ही आज इथे 3,07,306 रुपयांसाठी खेळताय, तुमचं स्वागत आहे। माझं नाव संजय साटम, मी अंधेरी मुंबई इथून आलो आहे। बरं, मी कुरिअर कंपनीमध्ये कामाला आहे आणि होम लोन साठी मी लोन घेतलं होतं। 8,15,104 रुपयांसाठी तुम्ही इथे खेळताय, तुमचंही मनापासून स्वागत। नमस्कार, मी मीरा पवार, मी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मुख्याध्यापिका आहे। बरं, मी गृहकर्ज घेतलं होतं। तुम्ही आज इथे 68,711 रुपयांसाठी खेळताय, तुमचंही मनापासून स्वागत। 10 प्रश्न 10 उत्तर, प्रत्येक योग्य उत्तराबरोबर 10% तुमच्या खात्यात जमा होतील। तिसरा, 5वा आणि 7वा प्रश्न नशिबाचा कौल आजमावणारा असेल, आणि सगळ्यात आधी ज्याच्या खात्यात 100% जमा होतील तो असेल आपला आजचा विजेता। त्याचं नाव या चेकवर लिहिलं जाईल, तो हा चेक इथून घेऊन जाईल। तर हा आहे तुमच्यासाठीचा पहिला प्रश्न। पुढील मराठी चित्रपटाचे नाव पूर्ण करा। हळद रुसली, टिंब टिंब टिंब। पर्याय आहेत, पर्याय क्रमांक 1 कुंकू ब्रुसली, पर्याय क्रमांक 2 कुंकू हसलं, पर्याय क्रमांक 3 कुंकू फसलं, आणि पर्याय क्रमांक 4 कुंकू विस्कटलं। तिघांनी आपापली उत्तर डिपॉझिट केलेली आहेत। काय उत्तर दिले तुम्ही? हळद रुसली, कुंकू हसलं। बरं, तुम्ही? कुंकू हसलं।
कुंकू हसला. पण आमचे मामा चित्र आहेत ना, हळद रुसली कुंकू ब्रुसली कसं असूच शकत नाही ना. मला वाटतं भारत आणि चीन यांच्या सहयोगानं पिक्चर बनल्यासारखं वाटतं हा कुंकू ब्रुसली. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुंकू हसलं. दुसऱ्या प्रश्नाकडे जायचं नक्की. तर हा आहे तुमच्यासाठीचा दुसरा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या खेळाचा उगम भारतामध्ये झाला? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 पोलो, पर्याय क्रमांक 2 हॉकी, पर्याय क्रमांक 3 गोल्फ आणि पर्याय क्रमांक 4 स्क्वॅश. तिघांनी आपापली उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. काय उत्तर दिलंय संध्याताई? हॉकी. ठाम आहात? खात्री आहे याबद्दल? हो. आणि संजयजी? हॉकी जुना खेळ आहे आणि हॉकीमध्ये आपण ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल वगैरे सुरुवातीला आपणच घेतलेले आहे. आणि तुम्ही मीराताई? हॉकीच दिलेलं आहे. ठाम आहात? खात्री आहे याबद्दल? मी वाचलेलं होतं. वाचलं होतं. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पोलो. म्हणजे खरं तर तुमचा तिघांचे अंदाज बरोबर होता की हॉकीमध्ये आपण नेहमीच चांगली कामगिरी करत आलेलो आहोत आतापर्यंत. पण हॉकी हा खेळ ब्रिटनमध्ये त्याचा उगम झालेला आहे आणि पोलो या खेळाचा उगम भारतामध्ये मणिपूर येथे झालाय. माहिती आहे तो घोड्यावर बसून स्टिकनी खेळायचा खेळ, तो पोलो. तिसरा प्रश्न नशिबाचा कौल. वेगवान तोच नशीबवान. माझ्या समोर ही 4 पानं आहेत. पहिलं आहे +10, दुसरं आहे -10, तिसरं आहे खेचा 10 आणि चौथं आहे विदूषक. आणि हा आहे तुमच्यासाठीचा तिसरा प्रश्न. महाराष्ट्र हा शब्द जर इंग्लिशमध्ये लिहायचा असेल तर त्यामध्ये किती अक्षरे येतील? पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 9, पर्याय क्रमांक 2 10, पर्याय क्रमांक 3 11 आणि पर्याय क्रमांक 4 12. तिघांनी आपापली उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. काय उत्तर दिले संध्याताई? 9. महाराष्ट्र मोजून पाहिलं का? आणि संजयजी? 11. आणि तुम्ही मीराताई? 11च लिहिलंय. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11. आणि या प्रश्नाचं सगळ्यात आधी उत्तर दिले संजयजींनी, त्यामुळे नशिबाचा कौल आजमावायची संधी तुम्हाला मिळते संजयजी. काय म्हणते तुमचं नशीब? आहे म्हणून आज इथे आहे. खूप विश्वास आहे नशिबावर? पूर्ण विश्वास. काही असे अनुभव आलेत? आहेत. बायको मिळाली. कशी काय मिळाली बायको? नशिबाने मिळाली की? नशिबाने म्हणजे प्रयत्न तर करत होतो पण नशीब. म्हणजे लव्ह मॅरेज आहे? हो लव्ह मॅरेज. कुठे भेटलात तुम्ही? आमच्याच एरियामध्ये राहत होतो आणि गरब्यामध्ये ओळख झाली. दांडिया. बर बर. म्हणजे वहिनी दांडिया खेळता का तुम्ही? तिथे नंतर मग थोडं ओळख वाढत गेली, भेटत राहिलो. नंतर मग एक दिवशी चर्चगेटला सासऱ्याने पाहिलं. अरे ती तिची मैत्रीण आणि मी. मग सासऱ्याने पाहिल्यानंतर काही त्रास नाही झाला? काहीच नाही. नंतर मग सांगितलं की आपण त्यांना जावई आधीच आवडला होता? नाही तसं नव्हतं, म्हणजे काय माहिती नव्हतं. मग काय बाबा काय म्हणाले पहिल्या भेटीत? तेव्हा तसं काही बोलले नाही, पण नंतर रीतसर पद्धतशीर दोन्ही घरी येऊन मागणं घातलं आणि पद्धतशीर लग्न झालं. तुम्हाला सासरे काय म्हणाले पहिल्या भेटीत? प्रश्न विचारले. काय काय विचारले? जॉईंट फॅमिलीमध्ये राहणार, कुठे सर्व्हिस आहे, काय करतो, किती पगार आहे, कसं आणि? करणार आहे. मग उत्तर दिली, पगार एवढा आहे, जॉईंट फॅमिलीमध्ये राहावं लागेल, हे करावं लागेल, नशिबाचं असेल तर घर मिळेल, ही उत्तरं दिली. आणि नंतर मग थोड्या माझ्या सवयी ज्या वाईट आहेत त्या मी सोडून देईन. काय वाईट सवय? एक सांगायची म्हणजे व्हेरी फ्रँकली ओपनली बोलतो की म्हणजे मी
दारू पित होतो. बरं. त्या दिवसानंतर मी सोडून दिलं, ती सोडून अजूनपर्यंत सोडलीच आहे. क्या बात आहे. तुमच्यावर किती प्रेम आहे बघा त्यांचं. माहित आहे ते. म्हणजे दारू सारखं व्यसन सुटणं कठीण असतं म्हणतात, ते त्यांनी तुमच्यासाठी एका फटक्यात सोडून दिलं. हो हो. बर, ही 4 पानं आहेत. हेच पान का काय काय मोजलं तुम्ही? मी 4, 4, 8 आणि नंतर मग कॅल्क्युलेशन केलं की 11. 11 हा शुभ दिवस माझ्यासाठी, त्यामुळे मग मी ही टोटल इथे 11वर थांबते म्हणून हे पान सिलेक्ट केलं. का 11 का शुभ दिवस आहे तुमच्यासाठी? मी ज्या नवीन कंपनीमध्ये जॉईन झालो तीही तोच हाच दिवस होता. हो का? बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. काय येईल असं वाटतंय तुम्हाला? जोकर किंवा +10. एवढी खात्री आहे तुम्हाला? हो. -10 येणार नाही? नाही, पण मग जर खेचा 10 आले तर दोन्ही बाजूला लेडीजच आहेत. मग काय कराल तुम्ही? इकडे ह्यांचे घ्यायचे, कारण ह्या टॅक्सी हे करतात म्हणजे लोन आहे आणि ह्या BMC मध्ये कामाला आहे, त्यामुळे मी इकडे म्हणजे खरं सांगतो, म्हणजे चूक आहे का वाईट मला लॉजिक माझं लॉजिक चांगलं वाईट ते माहिती नाही. सध्या ते तुमचे मिस्टर काय करतात? मर्चंट नेव्हीमध्ये. मग नाही, मग इकडे आता आता इकडे, कारण अजून ठरवायचं आहे ना. आता इकडे बघा, फायनल करा काय ते. नक्की आता इकडेच. आता नक्की. त्यामुळे उगाच विचारलं ताईंनी की तुमचे मिस्टर काय करतात. तुमच्या नशिबाचा कौल आहे खेचा 10. बघा, तुम्ही अजूनही विचार करा, मी तिथे गेल्यावर पुन्हा एकदा विचारते तुम्हाला. आता ठरवा तुम्ही निवड कुणाची करायची. आता त्यांना विचारलं पाहिजे की त्यांचे मिस्टर कुठे कामाला आहेत. सांगा तुमचे मिस्टर कुठे कामाला आहेत? माझे मिस्टर बिल्डरकडे आहे, सुपरवायझर आहेत. इकडेच. आता इकडून खेचणार. हो हो. संध्याताई, तुमच्या खात्यातून 10% वजा झालेत, तुमच्या खात्यात आता 0% आहेत. आणि संजयजी तुमच्या खात्यात आहेत 30% आणि मीराताई तुमच्या खात्यात आहेत 20%.